नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉग्स मध्ये. मी आज आलोय वरुड फाटीवरती विघ्नार्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वरुड शिवाजीनगर आयोजित भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय फाटीवरती. आयोजक कमिटी आपल्या सोबत आहे, तर एकंदरीत जाणून घेऊ 6 तारखेचं आदत बैलचं नियोजन कसं आहे आणि कशा प्रकारे पुढचं नियोजन करण्यात आलं आहे. या मित्रांनो, तुम्हाला जसं बोललो फाटीवरती आयोजक कमिटीत आपले दादासाहेब सूर्यवंशी आहेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक नेताजी पवार आहेत वरुडचे, मास्तर आहेत तिकडं. नाव सांगा तुमचं? नंदू मास्तर आहेत आणि सहकारी आहेत त्यांचे. तर जाणून घेऊ जरा मास्तरांच्याकडून कसं काय नियोजन आहे आदत बैलचं येत्या 6 तारखेला. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना कशा प्रकारे नियोजन आहे 6 तारखेचं आदत बैलचं मैदानचं? हे मैदान शिवजयंती निमित्त दर वर्षाप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे. तर ह्या वर्षी 6 तारखेला ते घेतलेलं आहे. मैदान हे रितसर होणार आणि कुठल्याही वशिला काही इथं चालणार नाही. त्याच्यामुळे सर्व बैलगाडी शौकीनांनी या शर्यतीचा लाभ घ्यायचा आहे. नक्कीच. म्हणजे ओळख वशिलावाल्याने याच नाही. हा, वशिला इथं काही चालणार नाही. काही रितसर होणार. रितसर काय असेल ते. आता महत्वाचा प्रश्न, फाट्या किती पडल्यात आपल्या? 11 फाट्या पाडलेल्या आहेत. मैदानाला पुढे मागे जागा बैलांना उभं राहण्यासाठी सोगळ्या आहेत. बैलांना किंवा ह्याला ड्रायव्हरला कसल्याही प्रकारचा त्रास इथं होणार नाही. नक्कीच. हा, पुढचा म्हणजे निकाल संपल्यानंतर पुढं काय अडचण आहे का थांबायला? पुढं पूर्ण पटांगण आहे आणि थोडीफार जिथं अडचण आहे तिथं ट्रॉल्याही उभे करून आम्ही बॅरिकेड हे लावणार आहे तिथं. नक्कीच. म्हणजे पुढे विहीर वगैरे काय असेल? वेळी तसलं काय नाही, पूर्ण पटांगणच आहे. म्हणजे खड्डा खुड्डा असं इजा होण्यासारखं काय बैल नाही, बैलांना इजा होण्यासारखं काही पुढे नाही. नक्कीच. आता काय झालंय, दिवस आपण बघतोय आता जसं थंडी आहे तसं ऊन पण आहे. पाण्याची व्यवस्था काय असणार बैलांसाठी? पाण्याची व्यवस्था एक टँकरच केलेला आहे आणि बाजूला मोठी टाकी आहे ह्याची शेतकऱ्याची, ती भरून ठेवण्यात येईल. नक्कीच. म्हणजे मित्रांनो, एक चांगलं नियोजन आहे. बैलांसाठी पाण्याची व्यवस्था आहे. पुढच्या बाजूला थांबायला भरपूर जागा आहे. 11 फाटे आहेत आणि महत्वाचं म्हणजे बॅरिकेड लागणारच आहेत. इथं धोक्याची बाजूला आता मी बघतोय मैदान दोन्ही साईडला असं माळच आहे, म्हणजे व्यवस्थित आहे की असं जेणेकरून कुठं खड्डा खुड्डा काय नाही, आखीव रेखीव मैदान आहे. आणि पल्ला किती आहे आपला साधारणतः? 700 ते 800 फूट आहे. म्हणजे आदतला योग्य पल्ला आहे. हा, आदतला योग्य आणि पूर्ण माळा आणि कटनाचं रान आहे. नक्कीच. म्हणजे आदतला पळायला काय अडचण नाही. मित्रांनो, पल्ला पण आदतच्या मापाचाच आहे. 800 पर्यंत पल्ला आहे. 700 ते 800 पल्ला ठेवलेला आहे कमिटीनं आणि थोडी ओराटी पण आहे. त्यामुळं आदतला योग्य असं मैदान आहे पळण्यासारखं. बाकी आता नोंदणी संदर्भात जरा दादांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, आता मैदान तुमचं पर्व दुसरं आहे शिवजयंती निमित्त, काय सांगाल बैलगाडी मालकांना? आम्ही दरवर्षीप्रमाणे पर्व दुसरं साजरं करत आहे. सर्व बैलगाडी मालकांना मी आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये अवश्य या. मैदान अखिरेखीव आहे आणि मैदान शासनाच्या नियमानुसार सगळं पार पडणार आहे. आता सध्या ऑनलाईन बुकिंग म्हणजे ऑनलाईन प्रवेश फी सुरू आहे. आता कमीत कमी आता 11:30 वाजेपर्यंत 140 गाड्यांची नोंद झालेली आहे. त्या दिवशी सुद्धा आम्ही नोंद चालू ठेवणार आहे. एवढीच माझी गाडी मालकांना विनंती आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांनी फक्त वेळेत या आणि आपल्या गाड्यांची नोंद करा. ऑनलाईन नोंदणी चालू आहे. जसं बॅनरवर आपण बॅनरवरती ऑनलाईन नंबर दिले आहेत. त्यांनी सांगितलं दादाने आता जवळजवळ मला आता आलेलं म्हणले ते 142 गाड्या ऑनलाईन नोंद झाले. म्हणजे 150चा टप्पा पूर्ण झालाय. थोडक्यात आपण म्हणू एक 9 जरी आपण 10-12 गट काढलं तरी मला वाटतं 12 गट तयार आहेत आता अवेलेबल. त्यामुळे बाकीचे जे राहिले त्यांनी शक्यतो ऑनलाईनच करा, कारण ऑनलाईन केलं तर फायदा काय होतोय, सहकार्य पण होतंय आणि तुम्ही लवकर येताय, मैदान लवकर संपन्न होतं आणि आणि उजेडात फायनल होतो. म्हणजे आयोजकांनाही टेन्शन नाही, बैलगाडी मालकांना भीती नसते, ड्रायव्हरांना पण कुठं धोका म्हणजे इजा होण्याची भीती नाही. अंधारात पळण्यापेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल झाला तर सर्वांनाच त्याचा फायदा होतो आणि महत्वाचा फायनल होतो. फायनल झाला तर इथसर आपण बक्षीस हक्कानं घेणार आहे. कारण आता दादा जे आपण बक्षीस लिहिलेत 51, 41, 31
जे आपले सिरियल बक्षीस आहेत, ह्या बक्षिसामध्ये काय फेरबदल होणार का? नाही, फेरबदल काय सुद्धा नाही. जे बक्षीस लिहिले ते आम्ही देणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, तुम्ही जेवढे सहकार्य कराल तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. आमची कमिटी, आमच्या मंडळाच्या वतीनं आमचं भरपूर सहकार्य असतं. तुम्हाला पाण्याची सोय केली जाईल, गाड्या लावायला जागा भरपूर आहे, सगळी व्यवस्था तुम्हाला आम्ही अँब्युलन्स सुद्धा उभी करणार आहे, म्हणजे शासकीय वैद्यकीय सुविधा बैलांचे पण, आणि जे प्रेक्षक येणार आहेत प्रेक्षकांना सुद्धा आम्ही वैद्यकीय सुविधा आम्ही देणार आहे इथं. नक्कीच. माझी विनंती राहिला तर आयोजक कमिटी तर ठाम आहे की तुम्हाला जेवढं लिहिलंय तेवढं बक्षीस भेटेल, फक्त तुम्ही वेळेत या, सहकार्य करा. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये मैदानाचा फायनल झाला. जर जेवढी रक्कम त्यांनी दादांनी सांगितलं की बॅनरवरती लिहिण्यात आली आहे, त्या रकमेप्रमाणे तुम्हाला त्यात 1 रुपया कमी दिला जाणार नाही. आता बाकीचा विषय, फाटी जरा द्या, खालच्या साईडने घ्यावं. फाटी खालच्या बाजूने बघा, पाठीमागे थांबायला जागा, म्हणजे थोडक्यात काय माहितीये का मित्रांनो, व्यवस्थित माळा असल्यामुळे कुठं इजा नाही बैलाला, कुठं दगड नाही, दोंड नाही, ते व्यवस्थित पाटे. आणि पुढं थांबायला पल्ला भरपूर आहे. आता पुढं JCB पण दिसत असेल आपल्याला, JCB जरा काम चाललेलं आहे अजून पुढं, म्हणजे व्यवस्थित काम केलेलं आहे, आखीव फाटी केलेली आहे, जेणेकरून बैलाला कुठं त्रास होऊ नये, जाऊ नये याप्रमाणे. आणि दादा आता प्रवेश फी आपली किती आता सध्याला 500 रुपये ऑनलाईन 500 रुपये आहे. आणि मैदाना दिवशी आमचं चाललंय नियोजन की कमीत कमी प्रवेश फी घेऊन, किंवा जेवढे सहकार्य बैलगाडी मालकांना करतील तेवढे प्रवेश फी घेऊन गाड्या नोंद करणार आहेत. नक्कीच. म्हणजे मित्रांनो ऑनलाईन सुद्धा 500 आणि ऑफलाईन म्हणजे आपल्या मैदानात सुद्धा आल्यानंतर संघटनेच्या नियमानुसार प्रवेश फी घेतली जाणार आहे. फक्त बैलगाडी मालकांनी लवकर या, जर ते म्हणले तर अजून झालं, ह्यातनं सुद्धा आम्ही सहकार्य करू बैलगाडी मालकांना, काय कमी जास्त. पण माझ्या मते आपलं तुम्ही वेळेत नोंद करा आणि आपल्या मैदानाचा फायनल होईल लवकरात लवकर कसा ते आपण त्याकडे लक्ष देऊया. आणि मैदानाची परवानगी वगैरे, मैदानाची परवानगी सर झालेली आहे, त्याच्यात काय म्हणजे शंकाच नाही. नक्कीच, म्हणजे सगळं झालं, सर्व झालेलं आहे. 6 तारखेला फक्त तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागतच करणार आहे इथं, सर्व बैलगाडी मालकांचं, प्रेक्षकांचं. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा बोला. आणि 30 तारखेला जो मैदान होतं ना, 30 जानेवारीला, ते कॅन्सल झाल्यामुळे आम्ही 6 तारखेला मैदान घेतलेलं आहे. ही सुद्धा माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे. आणि तुम्ही जर सहकार्य केलं तर ह्याच्यापेक्षा आपण मोठं बक्षीस लावू येणाऱ्या काळामध्ये, आणि मोठं मैदान हे करू. नक्कीच. मित्रांनो, जसं सांगितलं दादांनी, 30 तारखेला आता परवा दिवशी एक मैदान म्हणजे ह्याच फाटीवरती होणार होतं, परंतु तांत्रिक अडचण म्हणतो आपण, किंवा परवानगी, शासकीय परवानगीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं परवानगी मिळाली नव्हती, म्हणून ही तारीख 6 केली. दादा, थोड्यात आता बऱ्याच बैलगाडी मालकांना प्रश्न पडलेला आहे, बक्षिसात फेरबदल करायला, म्हणजे भरपूर लोकांची सोनं ठेवलेलं आहे, 2 तोळे 1 तोळे सोनं आहे, परंतु आता जरा कमी ठेवलं, ह्याच्या मागचा हेतू काय सांगाल बैलगाडी पर्व दुसरं आहे. साधारणतः आम्ही 3ऱ्या पर्वाला मोठा अगदी 5 तोळे सुद्धा सोन्याचं आम्ही हे करू शकतो. आमचे मित्र आम्हाला सहकार्य करणारे भरपूर आहेत, गावातली मंडळी भरपूर आहेत, आमचे म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा बक्षिसासाठी किंवा बैलगाडीसाठी शौकीन आहेत. असं आमच्या मंडळातल्या एका कार्यकर्ते सुद्धा बैल नाही, फक्त एक आता महाराष्ट्राची परंपरा आहे म्हणून एक आपल्या गोसंवर्धन, बरोबर, शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा शेतकऱ्यांच्या बैलाला वासरांना कुठे 4 पैसे आपला मिळून उदरणावं यासाठी आम्ही हे मैदान घेतोय. आमचा कुठलाही इथं पैसे कमवायचा हेतू नाही किंवा आमचा व्यवसाय नाही हा. नक्कीच आम्ही निस्वार्थीपणे मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी मैदान घेतोय. नक्कीच. म्हणजे मित्रांनो, काय अडचण नाही. ह्याच्या पुढच्या पर्वामध्ये आपल्याला दादांनी जर सांगितलं की ह्याच्यापेक्षा मैदान चांगलं किंवा 5 तोळ्यापर्यंत म्हणलं तर दादा म्हणले बक्षीस आपण ठेवूया. दादा, माझी एक विनंती राहील, 5 तोळ्यापर्यंत ठेवा, फक्त प्रवेश फी सर्वसामान्य आमच्या बैलगाडी मालकांना परवडेल एवढीच ठेवा, ही विनंती आहे तुम्हाला. मैदान तुम्ही चांगलं करता, चांगलं नियोजन आहे तुमचं, इथनं पुढचं ज्यावेळेस कराल त्यावेळेस मी तुम्हाला अगोदरच आता 1 वर्ष अगोदर सांगतो, बक्षीस किती पण ठेवा, फक्त प्रवेश फी आमच्या बैलगाडी मालकांना सर्वसामान्यांना हिशेबात ठेवा, एवढी विनंती. आणि मित्रांनो, येत्या 6 तारखेला आदत बैल मैदान, मौजे वरुड, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. तुम्हाला मैदानाचा पत्ता सांगतो. सिद्धेश्वर कोरोली मध्ये आल्यानंतर कोरोलीतून नागाची कुमट्याला जो रोड गेलाय त्या रोडला आल्यानंतर उजव्या हातावर तुम्हाला मैदान दिसेल 1-2-3 किलोमीटरवर. आणि वरुडातनं सुद्धा यायला रस्ता आहे का दादा? आहे का वरुड? हो, वरुड मंदिर, भैरवनाथ मंदिर पासून कुमट्या रोडला रस्ता आहे. सिद्धेश्वर कोरोलीवरून येताना पण नक्कीच मित्रांनो, दोन्ही बाजूला म्हणजे सिद्धेश्वर कोरोलीत आला की कुमटे रोड आला की उजव्या हातावर मैदान दिसेल, आणि वरुड मधून भैरवनाथाच्या मंदिरापुढून कुमटे रोडला आल्यानंतर डाव्या हातावर मैदान, म्हणजे दोन्ही साईडनं रस्ता आहे.
आणि गाड्या लावा भरपूर जागा आहे, त्यामुळं कुठलीही अडचण नाही. फक्त तुम्ही 6 तारखेला लवकर या आणि कार्यक्रमात शोभवा. शिवजयंतीमुळं मैदान असल्यामुळं हे रितसर मैदान होणार आहे. असं ह्याच्यात कुठला बदल होणार नाही की बाबा एखादं बक्षीस चुकीचं दिलं जाणार आहे, असं काय कुठलंही म्हणजे चुकीचं कुठलंही कोणी गैरसमज, म्हणजे कोणी जर व्हॉट्सअपला चुकीचा मेसेज टाकला तर थेट माझ्या संपर्क साधा. माझा नंबर आहे त्या बॅनरवरती, आमच्या दोघा तिघांचे नंबर आहेत. असं कुठलंही मैदान म्हणजे चुकीचं आम्ही करणार नाही, बरोबर. केलं नाही ह्याच्या मागे पण केलं नाही, ह्याच्या नंतर सुद्धा कधी होणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. नक्कीच. धन्यवाद दादा. तर बैलगाडी मालकाने त्या 6 तारखेला वरुड या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा आणि होतावर एवढं ऑनलाईन नोंद करा. ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, भैरवनाथांच्या नावानं सांग.